नमस्कार यूट्यूब फॅमिली, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आता सकाळचे 4 वाजून गेलेले आहेत. 4 वाजून 17 मिनटं झालेत वाटतं. आणि बघू शकता तुम्ही पहाट किती मस्त वाटते. एकदम शांत वातावरण असतं. आणि आज आपल्याला जायचं आहे शिर्डीला, त्याच्यामुळे आपण लवकर उठलेलो आहोत. बघू शकता तुम्ही 4 वाजून 17 मिनटं झाले. तर मला लवकर आवरायचं आणि निघायचं आहे. त्याच्यामुळं ना आम्ही आज लवकर उठलो आहेत. चला तुम्हाला पण मग शिर्डीचं दर्शन करूया. तर व्हिडिओ कंटिन्यू पहा सगळ्यांनी. आणि कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा. आणि बघू शकताय तुम्ही तयार होऊन आम्ही निघलेलो आहोत शिर्डीला. तर खूप उत्सुकता आहे. खूप वर्षानंतर जाते मी शिर्डीला. आणि चला साईबाबांचं दर्शन घेऊया, त्यांचा आशीर्वाद घेऊन येऊया की साईबाबा आम्ही तुमच्याकडे येतो आहे, तुम्हीसुद्धा आमच्या घरी या, असं त्यांना मागूया. म्हणजे कसं सुरळीत आपला सुखी संसार चालेल, हो की नाही. चला तर मग जय साईराम. शिर्डीचे साईबाबा हे अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथे वास्तव्य करणारे एक भारतीय फकीर होते, संत पण होते. आणि ज्यांना सर्वधर्मीय मानतात त्यांनी श्रद्धा आणि सबुरी हा मुख्य मंत्र दिला. त्यांच्या शिकवणीत सबका मालिक एक या तत्वाला अनन्यसाधारण महत्त्व आहे, जे प्रेम, सेवा आणि परोपकारांचा संदेश देते. महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील शिर्डी हे गाव त्यांच्या पवित्र स्पर्शाने प्रसिद्ध झाले आहे. आणि आम्ही पण खूप उत्सुक आहोत शिर्डीला जायला. आणि खरंच खूप आनंद होतो. खूप वर्षानंतर जाते मी, तर खूप वर्षानंतर. त्याच्यामुळं छान पण वाटते, एकदम प्रसन्न, एकदम की खूप दिवसानंतर शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन होणार आहे. आणि चला तो आनंदच वेगळा आहे. तर थोड्या वेळ गाडी इथं थांबली होती आणि नंतर पुढचा प्रवास आपला चालू झाला होता. आणि पोहोचलो आहोत आपण शिर्डीमध्ये, बघू शकतात. आणि खूप बदल झालेला आहे, पहिल्यापेक्षा खूप बदल झालेला आहे. लेके चलो बाबांनी जात, धर्म आणि पंथांच्या पलीकडे जाऊन मानवाची सेवा केली. श्रद्धा, विश्वास आणि सबुरी, सहनशीलता हे त्यांच्या साधनेचे मुख्य आधार होते. अनेक भक्त साईबाबांना भगवान दत्तात्रयांचा अवतार मानतात. आणि समाधी मंदिर, शिर्डीतील समाधी मंदिर हे एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे, जेथे रोज हजारो भक्त दर्शनासाठी येतात बरं का. आणि खरंच खूप छान वाटतं. खूप गर्दी असते. आणि पण गर्दी जरी असली तरी शिस्तीत दर्शन होतं, खूप छान. आणि खूप छान सोय आहे तिथे. आणि छान वाटतं बरं का. शिर्डीमध्ये द्वारका माई, जेथे साईबाबा नाही का राहायचे, आणि चावडी आणि गुरुस्थान ही महत्त्वाचे ठिकाणे आहेत तिथे. आणि तिथली जी उदी आणि भस्म जो आहे ना, ते द्वारका माईतील पवित्र धुनीतून मिळणारी उदी आणि भस्मांसाठी भक्तांची नाही का खूप अशी ही असते बरं का. आणि ते भक्तांसाठी अमृततुल्यच आहे अशी मानली जाते. साईबाबांनी साईराम बोला सर्व, हात लावा. साईराम एक दान करायचं, रिटर्न भेटेल तुम्हाला. ओम साईराम, ओम साईशान. आणि मस्त आमचं दर्शन झालं. मोबाईलमध्ये अलाउड नाही आहे. छान असं दर्शन झालं. गर्दी जरी असली तरी खूप शिस्तीत दर्शन होतं. मोबाईल सगळे बाहेरच घेतले जातात तिथे. मध्ये मोबाईल अलाउडच नाही आहे, कोणालाच अलाउड नाही आहे. आणि खूप प्रसन्न वातावरण होतं. खूप छान वाटलं. आणि खूप वर्षांनंतर साईबाबांचं दर्शन झालं. आणि खूप मन आनंदी पण झालं, प्रसन्न वाटत होतं एकदम. आणि खरंच तुम्हालाही कधी वेळ भेटला तर नक्कीच या शिर्डीला. खूप छान आहे शिर्डीचे साईबाबा आपले. आणि काही जे आपल्यावर दुःख वगैरे काही असेल ते खरंच ते दूर करतात. आणि जय साईराम.
आणि दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही थोडंसं फिरत पण होतो. त्याच्यानंतर द्वारकामाई पण आम्हाला पाहायची होती, त्याच्यामुळं मग इकडच्या साईडने आम्ही द्वारकामाईला जात होतो. आणि मध्येच कीर्तनाचा कार्यक्रम पण ठेवलेला होता, तर ते पण पाहत होतो. आणि आमचं चाललं होतं शिर्डी म्हणजे पूर्ण मंदिरच पाहण्याचं. आता शिर्डीला आलो आहेत म्हटल्यावर सगळंच फिरलं पाहिजे ना, हो की नाही. तर अजून जो व्हिडिओ आहे अर्धा, तो सेकंड पार्टमध्ये आपण पाहूयात. आणि चॅनलला कंटिन्यू राहा. जे कोणी नवीन असतील तर त्यांनीसुद्धा व्हिजिट करा आपल्या चॅनलला. छान असे व्हिडिओज आहेत, नक्कीच आवडतील तुम्हाला. आणि कसे वाटलं आपल्याला साई दर्शन ते सुद्धा नक्कीच सांगा कमेंटमध्ये. जय साईराम. आणि इकडच्या साईडला मस्त कीर्तन वगैरे चालू होतं. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.